भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर NRI पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। उल्वे इथल्या कार्यक्रमात त्यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्या प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे। मंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मालेगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। मंत्री भुसे यांच्या हस्ते विविध बंधारे, तलाव आणि नदीला श्रीफळ वाढवून जलपूजन करण्यात आलं। आमदार भावना गवळी सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव द्या या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। त्यांनी स्वतः याविषयी सांगितलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबतची मागणी करणार असल्याचं त्या म्हणाल्या। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 58 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बांगलादेशात गेल्या महिन्यामध्ये झालेल्या हिंसक चकमकीमध्ये एका विद्यार्थ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांचे बळी जात आहेत। जळगाव इथं अधिकारी असलेल्या राऊत दाम्पत्याबाबत घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे, असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले। रायगडच्या ताडवाडी आणि पोही इथल्या शेकडो आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी शिवसेना युबीटीमध्ये जाहीर प्रवेश केला। उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश पार पडला। राज्यामध्ये विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी हे संकेत दिले। राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे, असा दावा त्यांनी केला। रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादीला धक्का बसलेला आहे। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश होणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे। त्यांच्या राजीनाम्यानंतर आप कोणाला मुख्यमंत्री करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपचे 6 नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे। केंद्र सरकारनं दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी आता सुरू केली आहे। मात्र या प्रक्रियेमध्ये जात संबंधी माहितीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूक मार्गावर उद्या वाहतूक बंद असेल। वाकडी बारव ते पंचवटी असा गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग आहे, त्यामुळे मेन रोड परिसरात वाहनांना प्रवेश नसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।